नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शेतकऱ्यांचा आसूड ह्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा ग्रंथ आपण अभ्यासत आहोत. मागच्या तासाला आपण या ग्रंथाचे पहिले प्रकरण अभ्यासले. आज आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, त्याचा सारांश बघणार आहोत. या प्रकरणामध्ये फुले म्हणतात की इंग्रज अधिकारी ऐशो आरामामध्ये गुंग असल्याने शासनामध्ये ब्राह्मण अधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याने शेतकऱ्यांची जी दयनीय स्थिती झालेली आहे त्या स्थितीचे चित्रण या ग्रंथाच्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये फुल्यांनी केलेले आहे. फुले म्हणतात की पूर्वीच्या काळी जे परदेशस्थ यवनी बादशाह आणि हिंदुस्थानातील हिंदू राजे रजवाडे यांच्या पदरी अनेक शूद्र चाकरी करत असत. त्यामध्ये सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदळ, घोडदळ, गोलंदाज, माहूत, उंटवाले यासारखे अनेक असे चाकरीला होते. त्यामुळे त्यांना शेतसाऱ्यासारखा कर भरणं अवघड नसे. परंतु इंग्रज शासनाने किंवा इंग्रज सत्तेने या राजे रजवाड्यांची सत्ता संपुष्टात आणली आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली. कारण या सगळ्या बेकार लोकांचा भार शेतीवर पडला. या सगळ्या मंडळींना शेती बघण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं कुठलं साधन राहिलं नाही. आणि मग शेतीवर विसंबून राहणाऱ्यांची संख्या वाढल्याने शेतीचे क्षेत्र मर्यादित झाले. कारण शेतजमिनीचे तुकडे झालेत. एवढा सगळा भार हा शेतीवर पडला. आणि पुन्हा एकाच शेतात पीक घेतल्याने शेतीची सुपीकताही कमी झाली. कारण तिचं सत्व नष्ट झालं. एकामागे एक, एकापाठोपाठ एक पीक जर घेतलं, तुम्हालाही माहिती असेल हे, तर शेतीला थोडंसं ऊन खाऊ द्यावं लागतं. आपण असं म्हणतो किंवा ती जर उन्हात तापली चांगली तर चांगलं पीक येते, तिची सुपीकता वाढते. पण सातत्याने जर आपण एकापाठोपाठ पिकं घेतली तर तिची सुपीकता कमी होते आणि तसं ते झालं. परिणामी उत्पादन कमी झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की हे शेतकरी अर्धपोटी राहायला लागले. त्यांना अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न मिळेनासं झालं. जर खाण्याची आणि वस्त्रप्रावरणांचीच जर भ्रांत निर्माण झाली तर त्यांना शाळेत घालणं, त्यांच्या शिक्षणाची कास धरणं ही गोष्ट फारच लांबची होती. याशिवाय युद्धे कमी झालीत. युद्धे यासाठी कमी झाली की इंग्रज सरकारने काही कायदे आणलेत आणि सगळीकडे एक प्रकारची शांतता निर्माण झाली आणि म्हणून युद्धे कमी झाली. त्यामध्ये राजे रजवाड्यांचे, सरदार अंमलदारांचे शौर्य नष्ट झाले. शिकारी नष्ट झाल्यात कारण त्यांनी जंगलखातं आणलं इंग्रजांनी आणि त्यामुळे त्यांचं शौर्यच राहिलं नाही. त्या शौर्यालाच बाधा आली आणि त्यामुळे फुले म्हणतात की ते भ्याड झालेत, सोखलोलूप झालेत, व्यसनी बनलेत, गैरमार्गाला लागलेत आणि दिवसा सवडो नेसून देवपूजा करायची आणि रात्री खाणेसुमारी वाढवायची असं फुले उपरोधाने म्हणतात. आणि परिणामी असं झालं की लोकसंख्या आणखी वाढली आणि या वाढलेल्या लोकसंख्येचा पुन्हा भार हा शेतीवरच पडला. शेतजमिनीचे तुकडे झाले, तिची नापिकी वाढली. याशिवाय इंग्रज सरकारने जंगल खाते निर्माण केले. टोले जंग असं जंगल खातं त्यांनी निर्माण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आधी ज्यांच्याकडे शेतजमिनीचे तुकडे कमी होते, शेती कमी होती, ते लोक या जंगलांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, वेगवेगळ्या प्रकारची झाडांची पानं किंवा जंगलातून मिळणारा लाकूड फाटा हा विकून पैसा कमवत असत आणि आपली गुजराण त्यावर करत असत. पण जंगलखातं निर्माण झाल्यामुळे ह्या लोकांचा तोही व्यवसाय नष्ट झाला आणि गुरांच्या चाऱ्यासाठी जी गायरानं ठेवलेली होती ती गायरानंही नष्ट झाली. म्हणजे पर्वत, डोंगर, गावाच्या आजूबाजूचा जो परिसर होता
तर तिथं यांच्या शेळ्या, मेंढ्या, गाई, ढोरं, वासरं ही चरत असत आणि तीच नष्ट झाली. ती जंगल सरकारी ताब्यात गेली आणि त्यामुळे त्यांना हे गुरंही सांभाळणं कठीण झालं आणि त्याचाही परिणाम पुन्हा ह्या लोकांच्या जीवनावर झाला. दुसरा परिणाम असा झाला की शेतीसाठी लागणारे जे बैल होते त्या बैलांचा तुटवडाही निर्माण झाला. कारण त्यांना गायरानं राहिली नाहीत, शेतात काम नाही, म्हणून गावातील कसबी कामगार व ग्रामोद्योग करणाऱ्या कारागिरांकडे शेतकऱ्यांनी कामास जावे तर त्यांचेही धंदे बसले, त्यांचीही स्थिती बिकट झाली. कारण काय की हे जे सुतार, लोहार, साडी, कोमटी, मोमीन, सनगीर हे जे होते विणकर वेगवेगळ्या प्रकारचे, तर यांची स्थिती अतिशय बिकट झाली. कारण जे नित्योपयोगी अशा ज्या वस्तू हे लोक बनवायचे, हे लघुउद्योग यांचे जे होते किंवा हे जे कारागीर होते, तर त्या नित्योपयोगी वस्तू तयार होणारा जो माल होता तो परदेशातून आयात व्हायला लागला. आणि काही वस्तू तर सुया, दाभणसारख्या आणि इतर अशा खूप असंख्य अशी यादी फुल्यांनी इथं दिलेली आहे आपल्याला, की ते म्हणतात की पाव, बिस्कुटे, दारूच्या बाटल्या, हलवे, लोणचे, लहान मोठ्या सुया, दाभण, चाकू, कात्र्या, शिवणाचे यंत्रे, शेगड्या, रंगीबेरंगी बिलोरी सामान, सूत, दोरे, कापड, शाली, हातमोजे, टोप्या, काठ्या, छत्र्या अशी खूप सारी यादी दिलेली आहे फुल्यांनी. तर ह्या सगळ्या वस्तू आयात व्हायला लागल्या आणि परिणामी मग ह्या लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली. बरं, पोट भरण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी परप्रांतात जावे तर पुन्हा या ब्राह्मणांनी धर्ममार्तंडांनी पुन्हा एक त्याच्यामध्ये एक भीती घालून दिली ह्या लोकांच्या मनामध्ये. अटक नदीच्या पलीकडे जाणे किंवा देशपर्यटन करणे शूद्रांसाठी निषिद्ध असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्यांची इतकी कोंडी झाली की त्यांना उदरनिर्वाहासाठी परप्रांतात जाता येईना. आणि मग ह्या लोकांना अर्धपोटी राहण्याशिवाय पर्याय नव्हता, किंवा हे लोक मग प्रसंगी घरातच कोंड्याचा मांडा करून खायचा आणि शिंदी पिऊन, म्हणजे एक नशा आणणारा एक दारूचा प्रकार, आणि तो पिऊन घरातच मुटकुडं करून झोपायचं, याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. तीस वर्षातून एकदा सरकार शेताची पाहणी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत करत असत. इंग्रज अधिकारी ऐशोआरामात व चैनीत गुंतलेले असल्याने हे काम ब्राह्मण अधिकारी करत असत आणि त्यामुळे जी वास्तव स्थिती होती ती कधी या सरकारच्या लक्षात आली नाही. शेतसारा व कर वसुलीसाठी मात्र त्यांची अडवणूक होत होती. अशा स्थितीत गाव कामगार किंवा कुडकर्ण्यांसारखे ब्राह्मण कामगार गावात शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग करीत असत. आता ही भांडणं कशावरून लावत असत तर सामायिक बांध, आजही होतात ही भांडणं, सामायिक विहीर, यावरून त्यांच्यामध्ये कज्जे उभे राहत, म्हणजे खटले उभे राहत. आता अशावेळी जो पक्षकार लाच जास्त देईल त्याच्या बाजूने साक्ष पुरावे देऊन, कधी दोन्ही बाजूचे पैसे खाऊन त्यांना कोर्ट कचेऱ्या करावयाचे लावत. म्हणजे भांडण लावण्याचं काम कोण करायचं की कुडकर्णी ब्राह्मण हे या लोकांमध्ये भांडणं लावायचे आणि त्यांच्याकडून ते लाच खायचे. कोर्ट प्रकरणामध्येही वकील लोक आपसात संगनमत करून किंवा न्यायाधीशात सामील करून घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक लुबाडी करत असत. ही भांडणे फक्त शेती प्रकरणावरून होत असत असं नाही. आजही बघतात तुम्ही तर गावातल्या पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने
त्या निमित्ताने द्यावयाचा मानपान तुम्ही बघतात की पहिल्यांदा गाव दरवाजामधून बैल कोणाचा जाईल, नारळ कोण तोडेल, तर बैलांच्या शर्यती वगैरे लावल्या जातात. त्याचा मान म्हणजे अमुकच बैलांचा मान, अमुकच जातीतल्या किंवा अमुकच घरातल्या त्यांचा मान आहे. आणि तो मान त्यांना मिळाला नाही तर मग दोन समुदायामध्ये आजसुद्धा भांडणं होताना आपल्याला दिसते. तर मग मानपान किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतीच्या बांधावरून किंवा मग सामायिक विहिरीवरून ही भांडणं होत असतात. अशा वेळी मात्र दोन्ही पक्षाच्या लोकांना भरीस घालून झुंजत ठेवण्याचं काम हे ब्राह्मण मंडळी करत असत आणि आपल्या तुंबड्या भरत असत. अशी कोर्ट प्रकरणे लढवण्यासाठी अर्थातच मग यांचे जर पोटच भरत नाही, यांना जर अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न मिळत नाही, तर या कोर्टासाठी लागणारा जो पैसा आहे हा पैसा कुठून येणार? अर्थातच सावकारांकडून कर्ज काढून तो पैसा उभा करायचे. हा सावकार शेताची खरेदी खत करून घेऊन व्याजाने रकमा द्यायचा. मग सावकारही काय करेल की खरेदी खत करेल आणि व्याजाने त्या रकमा देईल. आणि अशा याच्यामध्ये यांची शेतीसुद्धा सावकाराच्या घशामध्ये गेलेली आपल्याला दिसते. आणि मग ह्या ज्या कर्जावर रकमा घेतलेल्या असायच्या तर ह्या दिवसेंदिवस वाढत जाऊन ते कर्ज फेडणे शेतकऱ्याला अशक्य होत असे. आणि त्यामुळे अधिकाधिक कंगालपणा येत असे. आता हा जो प्रश्न आहे हाच तुम्हाला आजूबाजूला आजसुद्धा दिसतो. असे लाखो असे दिवाने दावे आजसुद्धा या भारतीय न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. केवळ शेतीशी संबंधित हे बांध, सामायिक विहिरी आणि गावातले मानपान या संदर्भातले अनेक असे खटले आजसुद्धा प्रलंबित असलेले आपल्याला दिसतात. त्यासाठी आजसुद्धा हा शेतकरी 2-4 एकर विकून टाकू पण याला सोडणार नाही अशा पद्धतीची भाषा करताना आपल्याला दिसतो. पांगिरा नावाची विश्वास पाटलांची एक कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी आहे, ती अवश्य वाचा. त्यामध्ये या खटल्याच्या निमित्ताने कसं त्यातला जो शेतकरी आहे त्याची कशी स्थिती होते आणि त्याच्यावर हे वकील कशी आपत्ती आणतात आणि त्याचं वर्णन विश्वास पाटलांनी खूप असं मार्मिकतेने केलेलं आहे. स्वतःचा अनुभव तो विश्वास पाटलांचा होता. तर ते अवश्य वाचा तुम्ही ते पुस्तक, ती कादंबरी, पांगिरा नावाची कादंबरी. तर त्याचा प्रत्यय आजसुद्धा आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आता अशी जे शेतकरी होते या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून इंग्रज सरकारने हंटर कमिशनसारखे कमिशन पाहणी करण्यासाठी त्यावेळी नेमले होते. आता एकतर इकडंच या सगळ्या गोष्टींनी कंबरडं मोडलेला हा शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देईल याची काही सुतराम शक्यता नव्हती. पण या कमिशननेही काय केलं मग की गोरगरीब खेड्यात झोपडीत राहणाऱ्यांच्या भेटी न घेता ह्या कमिशनने काय केलं की खरोखरची पाहणी केली नाही, ह्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या नाहीत, तर शहरी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून खोटा अहवाल शासनाला दिला, ज्यामुळे त्यांच्या परिस्थितीत कुठलाच फरक पडला नाही. म्हणजे इथपर्यंत हे लोक पोहोचलेच नाहीत की खरोखर या गरीब कंगाल शेतकऱ्यांची मुलं शाळेत जात आहेत की नाही, यांना शिक्षण मिळते आहे की नाही हे बघितलंच नाही. आणि ह्या ब्राह्मणांनी दिलेल्या अहवालावरून त्यांनी आपला अहवाल दिला आणि त्यामुळे वस्तुस्थिती बाहेर आलीच नाही. या प्रकरणातील महात्मा फुल्यांनी परिस्थितीचे रेखाटलेले चित्र बघून त्यांच्या विचाराची जी ही खूप मोठी अशी झेप आहे ती मात्र लक्षात येते. त्यांचं निरीक्षण जे होतं या लोकांबद्दलचं ते आपल्या लक्षात येतं. महात्मा फुले हे खूप द्रष्टा होते किंवा द्रष्टा असे समाजसुधारक होते, करते समाजसुधारक होते, केवळ बोलके समाजसुधारक नव्हते, हे आपल्या यावरून लक्षात येतं. कारण त्यांनी जी निरीक्षणे केलेली आहेत
लोकसंख्या वाढीची असेल, बेकारीचं असेल, शेतीच्या कमी होत चाललेल्या उत्पादनाची असेल, तिच्या नष्ट होत चाललेल्या कसदारपणाची असेल, ग्रामीण उद्योगधंदे नष्ट होण्याची असेल, त्या उद्योगांवर किंवा या उद्योजकांवर आलेली बेकारी असेल, तर ह्या सगळ्यांचं एक सूक्ष्म निरीक्षण करून पोटतिडकीने फुले या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीचं, या शूद्रांच्या परिस्थितीचं वर्णन करताना आपल्याला दिसतात. परदेशी माल आयात केल्यामुळे आलेल्या ज्या विपत्ती होत्या, शेतकऱ्यांच्या आपसातल्या जे कलह होते, जे तंटेबखेडे होते, त्यांना झुंजावायला लावणाऱ्या ह्या सगळ्या ब्राह्मणांच्या ज्या खोड्या होत्या, त्या खोड्यांचं असेल, अतिशय उपरोधाने, मार्मिकपणे, सूक्ष्म निरीक्षणातून वर्णन फुले येथे करताना दिसतात. गाव कामगार, वकील, न्यायाधीश इत्यादींचा आणि सावकारशाहीमुळे अधिक नागवल्या जाणाऱ्या या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार त्यांनी या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. म्हणजे एका विपरीत परिस्थितीतून, एका दयनीय परिस्थितीतून दुसरी दयनीय परिस्थिती कशी उद्भवते. म्हणजे इंग्रजांनी आपला माल इकडे आणला, हिंदुस्थानामध्ये आणला, त्याच्यातून या आपले जे कारागीर होते हे कसे बेकार झाले आणि मग यांची परिस्थिती कशी दयनीय झाली, त्याच्यातून व्यसनाधीनता कशी वाढली, असे एक साखळीच फुले इथे मांडतात. आपली जी शेती होती त्या शेतीवर भार पडला, इंग्रज अधिकारी ऐशो आरामामध्ये राहिले, आपली शेती चे तुकडे झाले कारण त्यांनी जंगल कायदा आणला, राजे रजवाड्यांची सद्दी नष्ट केली इंग्रजांनी आणि त्यामुळे शेतीवर भार पडला आणि शेतीवर भार पडल्यामुळे शेतीचंही नुकसान झालं आणि शिवाय शेतजमिनीचे तुकडे होऊन या लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. असं एका गोष्टीतून, एका विपरीत परिस्थितीतून दुसरी विपरीत परिस्थिती कशी निर्माण झाली आणि ही बेकारी कशी वाढली, परिणामी या शूद्रांचं, या गरीब शेतकऱ्यांचं जीवन अधिकाधिक हलाखीचं कसं झालं याचं वर्णन फुले ह्याच्यामध्ये करतात. तर फुल्यांनी ही बेकारीची, लोकसंख्या वाढीची, राजे रजवाड्यांच्या विलासाची केलेली ही जी मीमांसा आहे ही अत्यंत परखड व बिनचूक आहे. ज्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्या प्रश्नांचा एवढ्या बारकाईने, साकल्याने विचार करून कुणा सुधारकाने इतिहासात क्वचितच असा विचार केलेला आपल्या लक्षात येईल. असा हा सुधारक की ज्याने एवढा सूक्ष्मपणे हा विचार येथे मांडलेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची ह्या ज्या दुःस्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्याचे तपशील त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडलेले आहेत आणि हे तपशील जे आहे हे खचितच महत्त्वाचे आहेत. समकालीनतासुद्धा त्याची आज सिद्ध होताना आपल्याला दिसते ह्या तपशिलांची. एवढा सूक्ष्म अभ्यास आणि त्यावरचे लेखन फुल्यांनी हे केलेलं आहे. शिवाय पोटतिडकीने हे सगळं मांडलेलं आहे. महात्मा फुल्यांना शूद्रांच्या विषयी अत्यंत कडवडा होता, जिव्हाळा होता, पण त्यांच्या अज्ञानाविषयीची, त्यांच्या भाबडेपणाविषयीची आणि त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या ब्राह्मण कामगाराविषयीची चीडही त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून फुले विद्येची कास धरताना दिसतात की यांचं अज्ञान नष्ट झाल्याशिवाय त्यांना या परिस्थितीची जाणीव होणार नाही, ही वास्तव स्थिती त्यांना कळणार नाही. आणि म्हणून ती वास्तव स्थिती कळण्यासाठी, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची कास धरायलाही ते पोटतिडकीने सांगतात. केवळ सांगत नाहीत तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती करतात, त्यांच्यासाठी शाळा काढतात आणि ह्या शेतकऱ्यांची दुःखे चव्हाट्यावर मांडावीत ही जाणीव ठेवूनच त्यांनी या ग्रंथाचं रचना केलेली आहे. हे ते दुसऱ्या प्रकरणामधून मांडताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या प्रकरणाचा सारांश आपण इथं बघितला. पुढच्या तासाला आपण तिसरे प्रकरण अभ्यासू. धन्यवाद.